तर आज होती हळद. आमचा नवरदेव सकाळी सकाळी आंघोळ करून मेकअप करून मिरवणुकीसाठी तयार झाला. आम्ही सर्वांनी त्याचे घरातून निघताना औक्षण केले. नवरदेव घराच्या बाहेर निघाला तोच घरापुढून म्हणजेच रस्त्यावरून माऊलींच्या पादुकांची पालखी आळंदीहून मुक्ताईनगरला जात होती. नवरदेवाने पादुकांचे दर्शन घेऊन गावात मिरवणुकीसाठी निघाला. आता घरचंच लग्न म्हटल्यावर कोणी आम्हाला म्हणेल मग आम्ही नाचू याची काय आम्ही वाट पाहिली नाही. डीजे चालू होताच आम्ही डीजेच्या तालावर ताल धरला, सोबत नवरदेव पण नाचला. नंतर पोचलो आम्ही हळदीसाठी लॉन्सवर. नवरदेव नवरीला आंघोळ घालून काही फोटो काढले. मग झाला आमचा चौक भरण्याचा कार्यक्रम चालू. नवरदेवाच्या बहिणीने नवरदेवाला मंडवळ्या बांधल्या आणि रुमालाने डोळे झाकले. तोपर्यंत आम्ही वाण घेतली. वाण घेताना दिवा लावलेला असतो आणि तो नवरदेवाने बघायचा नसतो, म्हणून त्याचेही डोळे झाकून ठेवले. आमच्याकडे अशीच पद्धत आहे. तुमच्याकडे अशी पद्धत आहे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील लग्नाच्या ब्लॉगमध्ये. बाय.